गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे तुम्ही सगळे? आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आज माझा फास्ट आहे, म्हणजे उपवास आहे. श्रावण सुरू झालेला आहे. हा पूर्ण महिना भगवान शंकराची आपण आराधना करतो, त्यांचं नामस्मरण करतो, पूजा करतो. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. तर आता हेअर वॉश करून झालं आहे, आत्ता आंघोळ झाली आहे आणि आता आपण करणार आहे भगवान शंकराची पूजा आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करा विदाऊट स्किप. ओके गाईज, आम्ही जातो आहे आता मंदिरामध्ये. गाईज, आम्ही ताट्यामध्ये तांदूळ, बेलपत्र, हळदी कुंकू, साखर, तेल, पाणी, इबीत, भस्म. इबीत हे गावाकडे म्हणतात काळीचपेटी, आणि मम्मी फुलं घेते आणि हे बेलावाचे पाने. व्हाईट कलरचं फूल पण महादेवाला खूप आवडतं. फुलं तोडायली मम्मी, लय मोठे फुलं आलं आज मंदिरात आणि आलो. पुढे जाऊ. इथे सर्व भाविक आपल्या दर्शनासाठी टाईम वेटिंगवर आहेत. मी आता देवपूजा केलेली आहे आता महादेवाची. तर पूजेसाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. माहीत नाही मला अजून काय काय ते काय म्हणतात, ते धोत्र्याचं फूल ते लागतं, पण ते आता सध्या अवेलेबल नाही आहे. तर इथे पाणी, दूध, तांदूळ, फुलं, बेल, वस्त्र, माळ, हे ते दिवा लावायचा, साखर, अगरबत्ती ते घेतलेलं आहे. इथे काय म्हणतात, चंदन आणि फुलं. आता आपण करूया महादेवाची पूजा. देवपूजा झाली आहे, आता महादेवाची राहिलेली. पण काय झालं माहिती का, पूजा केली तर बाकीचे पण लोक खूप वेटिंगवर होते आणि आपण गेलेली पूजा लगेच ते काढून टाकतात. म्हणून त्यापेक्षा आपण घरी गेलेली पूजा खूप चांगली, ती कोणी काढत नाही. आपल्या जेव्हा पाहिजे आपण तेव्हा ती व्यवस्थित नीट करू शकतो आणि हवं तेवढा वेळ. तिथे खूप लोक असे लगे काढून टाकतात. इतकं छान महादेवाला असं गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांनी इतकं छान डेकोरेट केलेलं होतं आणि त्या बाईनं सगळं काढून घेतलं. मस्त राग आला त्यांना. पण जाऊ दे, आता ते आपण आपली इथे छान मस्तपैकी पूजा करतो. ते कॅमेरा सेट करते पहिले मी. आता मी काय दिसत नाही, मी पण जाऊ दे. आता मी छान देवपूजा करते इथे ह्या ताटामध्ये. सगळ्यात पहिले आता आपल्याला महादेव तिथे आपण हे करणार आहे, काय म्हणतात त्याला नाही माहीत मला, जाते. आता छान पहिले पाणी घालूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता दूध. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा पाणी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आपण करूया इबीत लावून पूजा करूया. हे आहे इबीत. तर महादेवाची पहिली पूजा करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. 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 आता आहे माझ्याकडे चंदन. मी चंदन लावते देवाला. हळद आणि कुंकू मिक्स करून लावते. आता मी वाहणार आहे वस्त्रमाळा जी बनवली आहे ती. आणि आता वाहणार आहे आजची शिवामूठ. जी शिवामूठ आहे तांदूळ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवमूठ वाहून झाली आहे. आणि आता यानंतर वाहणार आहे फूल. महादेवाला पांढरा रंग, पांढरा जे फूल आहे ते अत्यंत प्रिय आहे. अत्यंत आणि आता वाहणार आहे महादेवाचं आवडतं बेलपत्र. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पूर्ण महादेव झाकून देईल नंतर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी बेलपत्र वाहून झाले, फुलं वाहिले. आता तेव्हा महादेवाला मी छान असं वरती हे ठेवते आणि मग सगळ्या देवांना साखर ठेवते. आता इथे आसन टाकलं आहे. आता हे महादेवाला तसंच आता सगळ्या देवांना सुद्धा फूल वाहते. खूप दिवसांनी अशी पूर्ण असं यथासांग पूजा झाल्यावर खूप छान वाटतंय. आता ही मम्मीने बनवलेली आहे 16 पदरी भात. 16 पूजा केली आहे. बघा किती छान वाटते. अशी रिअलमध्ये पण खूप भारी वाटते. आणि मला देवाचं करायला खूप आवडतं. तर आता मी साबुदाणा खाणार आहे. मला खरं भूक लागली आहे. मी फक्त देवपूजा वस्तू थांबले होते. आता मी साबुदाणा खाणार आहे. फ्रेंड्स, आज आहे श्रावण सोमवार आणि उद्या आहे नागपंचमी. आणि आपल्याकडे कसं आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपास पकडला जातो. आणि मला सकाळी येऊन काय म्हणतो, मी उद्या तुझा उपास पकडतो. म्हणजे मी याच्यासाठी उपास पकडायचा आणि जेवण करायचं. हसतोय खुशाल. तर ठीक आहे, जाऊ दे. आता आम्हाला पूजा करायची आहे. आज नागपंचमीची पूजा करते. आई जे काय आता तुम्हाला सांगणार आहे ते ऐका. मला बी फर्स्ट टाइमच मी ऐकणार आहे. आता तुम्ही पण ऐका. काय करते म्हणते? काय करते? अगं आमच्याकडं अशी प्रथा आहे, पंचमीच्या आदल्या दिवशी कधी भावाचा उपास पकडत असतात. कुठलाही येऊ वार तो, पंचमीच्या दिवशी गुरुवारी येऊ, सोमवारी येऊ, असा कुठला बी येऊ. त्यासाठी असं नागनरसुबा काढतात. त्याला वाट्याचा नागोबा म्हणतात. त्याला नागोबा करायचा आणि त्याची भिंतीवर पूजा करायची. कारण त्याची कथा अशी आहे की एका गावामध्ये एक गरीब राजा म्हणजे शेतकरी राहतात. आणि त्याने रानामध्ये पंचमीच्या उपासाच्या आदल्या दिवशी त्यांनी नांगर धरला रानामध्ये. तर नांगर धरता तर त्या नागिनीचे पिल्ले नांगराखाली सगळे पिल्ले मरून गेले तिचे. आणि मग त्याचं शेतकऱ्याने ती नागिन चरायला गेली. ती आली वापस. अगं बाई, माझे पिल्ले कुणी मारले अशी म्हणायला लागली. आणि मग ती जवळ त्या नांगरापाशी आली. त्या नांगराला तिचं रक्त दिसलं, पिल्ल्याचं रक्त दिसलं. ती म्हणते, बाई
हे नांगरांनीच माझी पिल्ले मारली. म्हणून ती त्या तशीच उठली आणि ती त्यांना शेतकऱ्याच्या घरी गेली. शेतकऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याने त्या पूर्ण शेतकऱ्याला मारलं, त्याच्या लेकरा बाळाला मारलं, सगळ्यांना मारून डस्ट केला तिने. आणि त्याला माहीत पडलं आमच्या गावात त्याची एक मुलगी राहते म्हणून. तिथे गेला, त्या मुलीला तो डस्ट काढण्यासाठी गेला. तर ती मुलीनी अशी जशी मी आता काढते ना अशी तिने पूजा काढली आणि भिंतीवर लावलं तिची फुलं, आघाड्याचा हार घातला त्याला. आणि मग तिने काय पूजा दुधाचं त्याचं नैवेद्य दाखवला. ते इतकी तिने आदरणी तिने अशी पूजा करू लागली. तर नागिन गेली तिच्या दारामध्ये पाहू लागली, पूजा करत होती ना ती बघू लागली. बाई माझ्या भक्तिभावाने मी किती पूजा करू लागली ही माझ्यावाली. आणि मी हिच्या सगळ्या घरदारला, हिच्या आई वडिलांना, भावांना, बहिणीला सगळ्याला डाऊस केला. मी किती पापीने म्हणे. लगेच तिने पूजा केली ना, ती उठून उभा राहिली. तर लगेच नागिनी पाहून ती घाबरली दारात असल्यामुळं. ती नागिन तिला काय म्हणते, बेटा घाबरू नकोस म्हणे, तू माझी किती भक्तिभावाने पूजा करतीस, माझ्यावर किती तू हे करती, तू घाबरू नकोस म्हणे. माझ्याकडून चूक झाली तर तू एवढी पूजा करती माझी, एवढं श्रद्धाने माझ्यासाठी हे करतीस म्हणे. तुला हे पाणी घे आणि तुझ्या आईवडिलाच्या भावांच्या सगळ्या अंगावर शिपड म्हणे, तर तुझे सगळे ते जिवंत होतील म्हणे. तर तिने जशी गेली ते अंगावर पाणी शिपडलं आणि सगळे भाऊ बहिणी सगळे ती जिवंत झाले. त्यासाठी नागनर पंचमीची भावाचा उपास धरावा, की लाह्याचा त्याचा तिला निवेद्य दाखवायचा, जेणेकरून नागाचा कोप झालेला असतोय ना, कोप आपल्याला सगळं म्हणजे नाहीशी होऊन जातं. याला कोणी 5 फड्याचा नागोबा म्हणतात, कोणी 4 फड्याचा. आता हे मोठं जेवढं आपण काढावा, हा कितीचा आहे तेवढा मोठा होतो नागोबा. आपण जितकं मोठं काढत गेलं का तेवढं वाट्याचा नागोबा म्हणते त्याला. म्हणजे काढू नये, भात शिजू नये. भात म्हणजे त्याचे दात आहे सापाचे. आणि खाऊ नाही आणि चिरू नाही पंचमीच्या दिवशी. तवा पण ना तवा ठेवू नये असे म्हणतात. पण आता जास्त कुणी पाळतं नाही पाळतं, पण नाही, जेणेकरून आपल्या सर्पाचा काही दोष असेल किंवा काही असेल ते सगळे दोष नाहीचे होतात. जसं त्यांना सर्प प्रसन्न झालाय तसं तुम्ही पण अशी पूजा करावी भक्तिभावाने. काढायचे फोटो भिंतीवर लावायचं, त्याला लावायचा प्रसाद वाटायचा, त्याची आराधना करायची, पूजा करायची, नागनरसोबाला आव्हान द्यायचं की बाबा सगळ्यांना सुखी ठेव म्हणून. हा ये 5 फड्याचा नागोबा असं म्हणून ठरलं गेलेलं आहे. हे पाहिजे इथे शिवपूट झालं, इथे पिल्ले तिथे नागाची. हे पाहिजे इथे एक पिल्लू झालं नागाचं. हे झालं एक नागाचं पिल्लू. त्याच्यानंतर इथे याचं म्हणून ते गाणे म्हणते, 5 फड्याचा नागोबा माझ्या पायावून गेला, तुमचं तरी काय गेलं, माझी मासुळी मोडली न माझ्या बंधुनी घडली. 5 उत्तराची कहाणी 6व्या उत्तराई संपावी. जसं नागनरसोबा तिला प्रसन्न झाला, सगळ्यांना सुखी ठुलंय, तसं तुम्हा आम्हाला बी सुखी ठेवा. हीच नागदेवतापाशी प्रार्थना आहे. असं राहतं की अशी ह्याचं कारण लावलेलं या पूजेचं. हे पाहिजे पिल्लू, हे सापाचं, हे एक पिल्लू, हे एक पिल्लू झालं त्याचं. इथे एक पिल्लू ते बी चालू नाही लागेल. पिल्लू हे साप नागाचं. आता त्याच्या भोवताली अशी ही नागिन नागिनीचे डोळे, तोंड, गंध, ही नागिन झाली. सगळे तोंड गिरो हे सगळे तोंड गिरो. तोंडी नागिन निदय पण राहिला नाही नाही तर नाही. 5 आहे. 1 2 3 4 5 6 आणि धरून 7. याचं शिवपुटी दे
हे काय झालं काय तर शिवपोटी हे नागनाचं. नागिनीच्या पोटातले पिल्ले आहेत. ते असे ते पिल्ले हे नेले होते म्हणून तिने तिच्या मुलीनं हा उपास पकडला होता आणि उपास पकडून यावर्षी देवताची पूजा केली. तिला माहित होतं ना ह्या गावामध्ये सर्प आहे. मग मला एक सांग, या भावांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? भावांचा काय संबंध? मग ते उपास त्याच्यासाठीच पकडलेला ना. बहिणीनं धरला होता ना भावासाठी उपास. मग तिचा भाऊ जिवंत झाला होता ना ते उपास धरल्यामुळं. त्यांनी दंश केलता ना सर्पाने जाऊन सगळीकडे. म्हणून ती आपल्याला आशीर्वाद देते ना. इथून पुढं जे उपास धरीन तर त्यांना मी धक्का लागू देणार नाही त्यांच्या भावांना. आणि हे भाऊ हे हम्म. खातायत आता काढायचा फोटो. पासच फोटो नाही काढायचा आपल्याला. खास आघाड्याचा हरळ हसते. आता पुढे भेटेल. तर तुळशी घालू का तशी? घाल कशी आघाड्याची आले. याला वस्त्रमाळ म्हणता. वर्षाची पंचमी आली वर्षाची पंचमी. आई मी जाते खेळायला आई मी जाते खेळायला. आई असं उडीले तांदूळ उडीले तांदूळ. नखा बोटाची खोडिले नखा बोटाची खोडिले. निहून दरबारी टाकिले. गाय आली हुंगून गेली म्हैस आली खाऊन गेली. म्हैशी बाई तुझं दूध असं दूध गोड बाई. ही माहेरी दाडीत असं माहेर. सासर गोड बाई कोंडोनी मारीत. हे नागराजा तुझी आजली नागपंचमी. नागराजा तुझी आजली नागपंचमी. उभ्या अंगणी दिशे चांदणी. नागराजा तुझी आजली नागपंचमी. नागराजा तुझी आजली नागपंचमी. सगळं देवघर घेतलं ना. जशा त्या शेतकऱ्यांना प्रसन्न करतात आमच्या सगळ्यांना प्रसन्न. कोणालाही कुठलीही संकट येऊ नये. सगळ्यांची राखण कर. सगळ्यांवर काही चूक झाली असेल तर माफ कर. क्षमा कर. चुकलं माफ कर माफ कर. झाली असेल कोणाची अन्याय गुन्हा सगळ्यांना माफ कर. आणि कोणालाही असं काही येतं नाही होईन असं काही सगळ्यावर मायाचा आशीर्वाद सगळ्यांना नागदैवता. तर आम्ही सगळ्याविषयी तुला माफी मागते. सगळ्यावर मायाची छत्र जर असं कोणालाही संकट येऊ नको देऊ.
हेच आहे शिवबाबा तुला साष्टांग नमन. आता व्लॉग आता होत आहे एंड. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.